विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या गणित वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सौ विद्या समीर खडके, विश्वास लक्ष्मण कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे। आज आपण गणितातील घटक क्रमांक 2 कोन या प्रकरणातील उपघटक कंपास पेटीतील साधनांची ओळख व कोन दुभाजक याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। आता आपल्याला कोन दुभागायचा म्हणजे त्याच्यासाठी कंपास पेटीतील साधनांचा वापर करावा लागतो। मग आता तुम्ही सगळे जण कंपास पेटी वापरतात किंवा त्याच्यामध्ये साधनं जी आहेत ती साधनं कशासाठी वापरायची आहेत, त्या साधनांचं नाव काय हे आता आपण पाहू। कालच आपण कोन काढण्यासाठी किंवा दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी किंवा कोन मोजण्यासाठी आपण हे साधन वापरतो। या साधनाला काय म्हणतात? कोन मापक। या कोन मापकाचं जर निरीक्षण केलं तर याचा जो आकार आहे तो अर्धवर्तुळाकार आहे। याच्या जर खुणांकडे जर पाहिलं तर या खुणा उजवीकडून डावीकडे 0 ते 180 अशा अंकापर्यंतच्या खुणा आहेत। तसंच डावीकडून उजवीकडे 0 ते 180 पर्यंतच्या खुणा आहेत। त्याच्यानंतर ही जी आडवी रेष आहे, ही आडवी रेष म्हणजे त्याला संदर्भ रेख किंवा तळरेख असं म्हणतात आणि या संदर्भ रेषेचा हा मध्यबिंदू आहे। आणि या साधनाच्या सहाय्याने आपण दिलेल्या मापाचा कोन काढू शकतो किंवा दिलेला जर कोन असेल तर त्या कोनाचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला ह्या कोन मापकाचा वापर करायचा असतो। त्याच्यानंतर आपल्या कंपास पेटीमध्ये पट्टी असते पहा। या पट्टीचा वापर आपण रेषाखंड काढणे किंवा दिलेला जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाची लांबी किती हे मोजण्यासाठी या मोजपट्टीचा वापर करतात। आता या मोजपट्टीचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटरच्या खुणा दिसतात। 1 2 3 4 म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर। मग आपल्याला 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा असेल तर आपण काय करायचं आहे, सीएम ची जी रेष असते सेंटीमीटरची ती रेष म्हणजे 0 धरायची आणि त्या रेषेपासून 5 अंकापर्यंतचा रेषाखंड आपण काढायचा असतो। म्हणजे त्या सीएम रेषेवर एक बिंदू घ्यायचा आणि 5 अंकाची जी रेषा असते त्या रेषेवर एक बिंदू घ्यायचा आणि त्या बिंदूमधून जाणारा 5 सेमी लांबीचा आपण रेषाखंड काढू शकतो। अशा पद्धतीने 1 सेंटीमीटर मध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे बारीक रेषा दिसतात। मग एकदम बारीक जी छोटी रेषा असते ती रेषा म्हणजे 1 मिलीमीटर आणि नंतर 5वी जी रेषा असते ती 5 मिलीमीटर म्हणजे काही वेळेस आपल्याला 4.5 सेमी लांबीचा रेषाखंड काढा किंवा 3.2 सेंटीमीटरचा रेषाखंड काढा असं जर विचारलं तर मग 3च्या पुढे छोटी जी दुसरी रेषा असते ती रेषा मोजून आपण त्या लांबीचा रेषाखंड काढायचा असतो। तर या मोजपट्टीशिवाय आपण रेषाखंड अंदाजे काढू शकत नाही, म्हणून या पट्टीचा आपण वापर करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यानंतर हे एक साहित्य आहे, या साहित्याला नाव आहे कंपास। आता या कंपासचा उपयोग कशासाठी करतो आपण, तर दिलेल्या मापाचं वर्तुळ काढणे किंवा कंस काढणे। वर्तुळाचा जो छोटा भाग असतो त्या छोट्या भागाला काय म्हणायचं आहे, कंस म्हणायचं आहे। म्हणजेच वर्तुळ काढणे आणि कंस काढणे यासाठी आपण या कंपास पेटीतील या कंपास साधनाचा वापर करतो। तसंच या साधना व्यतिरिक्त अशाच प्रकारचे एक साधन आपल्या कंपास पेटीमध्ये आहे। त्याच्यामध्ये हे जे टोक आहे लोखंडी टोक, अशाच पद्धतीचं आणखी दुसरं एक लोखंडी टोक म्हणजे दोन्ही बाजूला काय आहे असे लोखंडी टोक असतात। मग असं दोन्ही बाजूला लोखंडी टोक असलेलं जे साहित्य आहे त्या साधनाला काय म्हणायचं आहे, कर्कटक। आणि त्या कर्कटकचा उपयोग कशासाठी करतात, तर समजा रेषाखंड आहे मग त्या रेषाखंडाची लांबी मोजा असं जर आपल्याला विचारलं तर आपण काय करायचं आहे, कर्कटकचे जे दोन्ही टोक आहेत त्या दिलेल्या रेषाखंडाच्या दोन्ही बिंदूंवर ठेवायचे आहेत आणि त्या बिंदूंमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं कर्कटक मध्ये घ्यायचं आणि मग आपल्या मोजपट्टीवर ते ठेवायचं आणि ठेवल्यानंतर मग दिलेला रेषाखंड 3 सेमीचा आहे किंवा 5 सेमीचा आहे म्हणजे अशा पद्धतीनं मग सीएम ची जी रेषा आहे तिच्यावर
किंवा त्याला झिरो म्हणायचं. मग त्या झिरोवर एक लोखंडी टोक ठेवायचं आणि दुसरं लोखंडी टोक मग कितव्या अंकापर्यंत जाते ते पाहायचं आणि त्यानुसार त्याचं माप दिलेल्या रेषाखंडाची लांबी किती आहे हे आपण त्या कर्कटकच्या सहाय्याने सुद्धा काढू शकतो. म्हणजेच या कर्कटकचा उपयोग रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी करतो. तसंच मोजपट्टीचा जो वापर आहे तो सुद्धा आपण रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी करतो. त्याच्यानंतर आपल्या कंपास पेटीमध्ये अशा पद्धतीचे 2 साधनं आहेत. या साधनांना काय म्हणतात? गुण्या. या साधनांचा वापर आपण कशासाठी करतो? तर दिलेली जी रेषा असते त्या रेषेला लंब रेषा काढण्यासाठी या दोन्ही साधनांचा वापर करतो. किंवा आपल्याला जर 90 अंशाचा कोन काढा, काटकोन काढा असं म्हटलं तर आपण काय करायचं? ही खालची बाजू आणि ही वरची बाजू अशा दोन्ही बाजू काढून घ्यायच्या. म्हणजे त्यांच्यातलं जे अंतर आहे ते अंतर आपल्याला 90 अंश असल्याचं दिसून येतं. म्हणजे कोन मापकाचा वापर न करता 90 अंशाचा कोन काढण्यासाठी आपण ह्या गुण्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आता या गुण्याचं जर नीट निरीक्षण केलं तर या गुण्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? ह्याचा हा कोन आपल्याला 90 अंशाचा दिसतोय. हा कोन आणि हा कोन वेगवेगळ्या मापाचे आहेत. मग हा 90 आहे तर हा 60 अंशाचा आहे आणि हा 30 अंशाचा आहे. म्हणजे या गुण्याचा वापर आपण 90 अंशाचा कोन करण्यासाठी करू शकतो, 60 अंशाचा कोन काढण्यासाठी करू शकतो. याशिवाय 30 अंश मापाचा कोन काढण्यासाठी सुद्धा या गुण्याचा वापर करू शकतो. आणि हा जो दुसरा गुण्य आहे या गुण्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो? तर याचं जर नीट निरीक्षण केलं तर याच्या ह्या दोन्ही भुजा कशा आहेत? सारख्या आहेत. मग हा पाया आहे पहा, मग पायावरील ह्या 2 भुजा सारख्या. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की 2 भुजा सारख्या आहेत. म्हणजेच एक कोन कसा असतो? त्याचा काटकोन असतो आणि उरलेले जे 2 कोन असतात ते समान मापाचे असतात. म्हणजेच 45 अंश आणि 45 अंश अशा पद्धतीचे या कोनांचं मापन असतं. म्हणजेच आपल्याला जर 45 अंश मापाचा कोन काढा म्हटलं तर ह्या गुण्याच्या सहाय्याने सुद्धा आपण 45 अंश मापाचा वापर करू शकतो. म्हणजेच अशा पद्धतीनं कोन मापक जर एखाद्या वेळेस आपल्याकडे नसलं आणि गुण्या जर असेल आणि 30, 60, 90, 45 मापाचे कोन काढण्यासाठी आपण या गुण्याचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही जी साधनं पाहिलेली आहेत या साधनांचा वापर करून प्रत्यक्ष आपल्याला वेगवेगळ्या भौमितिक रचना करायच्या आहेत. मग याच्यामध्ये कोणकोणत्या भौमितिक रचना करायच्या आहेत? तर सगळ्यात प्रथम आपण दिलेल्या मापाचा कोन काढणार आहोत. तो कोन काढण्यासाठी आपण कोन मापकाचा वापर करणार आहोत, मोजपट्टी वापरणार आहोत. तसंच तो कोन काढल्यानंतर त्या कोनाचं कोन दुभाजन करायचं आहे. कोन दुभाजन करायचं म्हणजेच काय करायचं? तर एका कोनाचे 2 सारखे भाग करायचे आहेत. मग कोन दुभाजन करण्यासाठी आपण कोणकोणतं साहित्य वापरणार आहोत? तर आपल्या कंपास पेटीमधील हा जो कोन मापक आहे, मोजपट्टी आहे आणि याशिवाय कंपास जे आहे या साधनांच्या सहाय्याने आपण कोन दुभागणार आहोत. आणि आणखी एक भौमितिक रचना आपल्याला कोणती करायची आहे? तर एक कोन काढून दिलेला आहे आणि त्या कोना एवढाच दुसरा कोन आपल्याला काढायचा आहे आणि तो काढण्यासाठी सुद्धा आपण कंपास आणि मोजपट्टीचा वापर करणार आहोत. तर अशा पद्धतीनं या साहित्याचा प्रत्यक्ष आपण आता वापर करू. याच्यामध्ये आपण पहिली कृती करणार आहोत दिलेल्या मापाचा कोन काढणे. मग आता माझी जशी कृती आहे तशीच कृती तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा करायची आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा तुमची कंपास पेटी, वही, पेन्सिल सगळं साहित्य तुमच्या जवळ आहे. मग मी जशी कृती करते तशीच तुम्ही सुद्धा करणार आहात. म्हणून आपण आता सुरुवात करू. प्रश्न आहे आपला की पहा 70 अंश मापाचा कोन काढा. हा प्रश्न आहे. आता आपल्याला 70 अंश मापाचा कोन काढायचा आहे. मग कोन काढायचा म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला किरण लागतो. मग आपण काय करणार आहोत? प्रथम एक बिंदू घेतला, त्या बिंदू मधून जाणारा काय करणार आहोत? किरण काढणार आहोत. चला मग सगळ्यांनी एक बिंदू घ्या आणि त्या बिंदूतून जाणारा किरण काढा. त्याच्यासाठी या मोजपट्टीचा वापर करा. आता
ह्या किरणाला आपण नाव देणार आहोत BC. पहा, जो किरणाचा आरंभ बिंदू आहे त्याला आपण B नाव दिलेलं आहे आणि किरणावरील कुठेही एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूला नाव द्यायचं आहे C. अशा पद्धतीने BC हा आपण किरण काढलेला आहे. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या कंपास पेटीमधील तुम्ही हे कोनमापक घ्या. घेतलं का? चला मग आता मी ज्या पद्धतीने हे कोनमापक या किरणावर ठेवणार आहे त्या पद्धतीनेच तुम्ही निरीक्षण करून तुमच्या किरणावर तो कोनमापक ठेवायचा आहे. या कोनमापकाची जी संदर्भ रेषा आहे, या संदर्भ रेषेचा हा मध्यबिंदू पहा. तो मध्यबिंदू कुठे आला पाहिजे? बरोबर B बिंदूवर आला पाहिजे. आला का? हा, बरोबर. आता काय दिसते पहा बरं. आपला हा जो किरण आहे या किरणावर 0 आणि 180 अशा दोन्ही खुणा दिसतात. मग आपण आता कोण काढायचा? आपल्याला किती अंश मापाचा काढायला सांगितलेला आहे? 70 अंशाचा काढायचा आहे. मग आपण मोजणार कुठून? 0 पासून मोजत जायचं. 180 पासून जर चुकलं, दोन्हीकडे आपल्याला 70 दिसतात. 70 इथेही दिसतात आणि 70 इथेही दिसतात. आपण जर 0 पासून मोजत गेलो नाही तर त्यावेळी आपण जर दुसरे 70 घेतले तर त्या ठिकाणी आपला चुकीचा कोन होऊ शकतो. म्हणून आपण 0 पासून मोजत जायचे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असा हा 70 अंश मापाचा जो बिंदू आहे तो बिंदू घ्या. त्या बिंदूला नाव द्या बिंदू A. आता काय करायचं आहे पहा. या B बिंदूतून जाणारा किरण काढा. B आणि A बिंदू जोडा. जोडल्यामुळे काय झालेलं आहे? अशा पद्धतीचा किरण आपण काढलेला आहे. BA किरण आणि BA आणि BC किरणातून हा कोन 70 अंश मापाचा तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं आपण कोन काढण्यासाठी, दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी मोजपट्टी आणि कोन मापकाचा उपयोग करणार आहोत आणि आपण हा कोन काढलेला आहे. याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेला जो कोन आहे तो कोन दुभागायचा आहे. मग आपण काय करू, पुन्हा आणखी एक कोन काढू. 120 अंश मापाचा कोन काढा. मग चला पट्टी घ्या. पट्टीच्या सहाय्यानं एक किरण काढा. त्या किरणाला नाव द्या QR. नंतर काय करायचं आहे, कोनमापक घ्या. कोनमापकाचा हा मध्यबिंदू बरोबर ह्या Q बिंदूवर ठेवा आणि QR वर आपल्याला 0 आणि 180 अंशाच्या खुणा दिसतात. मग आपण 0 पासून मोजत गेलं कारण 120 इथं पण येतात. मग असे जर घाईने आपण जर घेतले तर या ठिकाणी आपला कोन चुकणार आहे. 120 म्हणजे आपला तो 90 अंशापेक्षा मोठा येणार आहे. म्हणून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. 120 चा असा बिंदू घ्या. या बिंदूला आता आपण नाव देऊ बिंदू P आणि पट्टीच्या सहाय्यानं Q बिंदू आणि P बिंदूतून जाणारा किरण काढा. अशा पद्धतीनं हा PQR या ठिकाणी 120 अंश मापाचा तयार झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे 70 अंश मापाचा आणि 120 अंश मापाचा कोन काढलेला आहे. आता या कोनांचं आपल्याला कोन दुभाजन करायचं आहे. मग कोन दुभागण्यासाठी आपण आपल्या हातामध्ये काय करायचं आहे, हा कंपास घ्या. कंपास मध्ये आता सोयीस्कर अंतर घ्या. आपण प्रथम हा 70 अंश मापाचा कोन दुभागू. कंपासचं जे लोखंडी टोक आहे, सोयीस्कर अंतर घेतल्यानंतर ते लोखंडी टोक या B बिंदूवर ठेवा आणि या कोनाचे किरण BA आणि किरण BC या दोन्ही किरणांना छेदणारा कंस काढा. पहा, आता जेव्हा आपण भौमितिक रचना करतो तेव्हा तुमच्या पेन्सिलचं जे टोक असणार आहे ते अगदी टोकदार ठेवायचं आहे आणि कुचीदार असलं पाहिजे. म्हणजे आकृत्या आपल्या अगदी बिनचूक येत असतात. कुठल्याही मापाचा त्याच्यामध्ये फरक पडत नाही. अशा पद्धतीनं मी काय केलंय, B वर लोखंडी टोक ठेवून दोन्ही किरणांना छेदणारा हा कंस काढलाय. मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा कंस काढा. कंस काढल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, हे दोन्ही जे कंस आहेत
हे कंस या किरणाला ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्या छेदनबिंदूला नाव द्या पी एस. बिंदू पी आणि बिंदू एस. आता पहा, आपण कंपास मध्ये पीएस चं अंतर एवढं आहे. मग आपण आता पुढचं जे अंतर घेणार आहोत ते कसं घ्यायचं आहे? या पीएस च्या अर्ध्यापेक्षा जास्त किंवा सोयीस्कर अंतर घेतलं तरी चालेल. आपल्या कंपास मध्ये या पीएस बिंदू जे आहेत त्या बिंदूंच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्या. मी पहा अशा पद्धतीनं पी वर किंवा एस वर हा लोखंडी टोक ठेवलेला आहे आणि एवढं अंतर घेतलेलं आहे. मग तुम्ही सुद्धा तुमच्या कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घ्या. नंतर कंपासचं लोखंडी टोक एस वर ठेवा आणि कोणाचा हा अंतर्भाग आहे या अंतर्भागामध्ये आपल्याला कंस काढायचा आहे. आणखी एक कंस आपण आता या ठिकाणी काढला. मग अंतर तेच ठेवायचे, अंतर कमी जास्त होणार नाही याची खबरदारी घ्यायची. फक्त आधी आपण एस वर लोखंडी टोक ठेवून कंस काढलाय. आता तेच लोखंडी टोक उचलून कुठे ठेवायचं आहे? या पी बिंदूवर ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. काय दिसतंय पहा बरं, दोन्ही कंस एकमेकांना छेदले गेले. मग त्या छेदनबिंदूला नाव द्या ओ. या दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला काय नाव द्यायचं आहे? ओ असं नाव द्यायचं आहे. आता हा बी बिंदू आणि ओ बिंदू यांच्यातून जाणारा किरण आपण तुटक रेषेने काढणार आहोत. म्हणजेच आपली कोन दुभागण्याची जी क्रिया आहे या ठिकाणी संपलेली आहे. आता आपण काय करायचं आहे? आपण हा बीओ किरण काढल्यामुळं या कोन ए बी सी चे आपल्याला दोन अंतर्भाग तयार झालेले दिसतात. म्हणजेच प्रत्येक अंतर्भाग म्हणजेच हा एक कोन आणि हा दुसरा कोन. मग पहिल्या कोनाचं नाव काय असणार आहे? कोन ए बी ओ. आणि दुसरा कोन कोणता आहे? कोन सी बी ओ. म्हणजे असे दोन कोन तयार झालेले आपल्याला दिसतात. मग ते कशामुळे दिसतात? तर ह्या किरण बीओ मुळे. म्हणजे किरण बीओ काय आहे? ह्या किरण एबीसी चा दुभाजक आहे. किरण बीओ हा कोन एबीसी चा दुभाजक आहे. म्हणजे ह्या बीओ किरणामुळे एका कोनाचे दोन समान भाग झालेले आहेत. मग आता ते समान आहेत की नाही हे आपण पडताळून पाहायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे? आपल्या कंपास पेटीतील हे कोनमापक घ्या आणि प्रथम आपण हा ए बी ओ मोजणार आहोत. मग मोजताना ए बी ओ चा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदू बी वर कोनमापकाचा मध्यबिंदू ठेवा आणि किरणावर बरोबर 0 आणि 180 म्हणजे या बीओ किरणावर 0 आणि 180 च्या कोना दिसल्या पाहिजेत. 0 पासून मोजत जा. तर या कोणाचं माप आपल्याला किती अंश दिसतंय? पहा 30 0 10 20 30 40. 30 आणि 40 च्या मध्ये बरोबर हा किरण जो गेलेला आहे तो 35 म्हणजे 30 आणि 40 च्या मधली जी रेषा आहे ती पाचवी रेषा आहे. म्हणून तो कोन 35 अंश असल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे त्या कोणाचं माप 35 अंश. मग आता हा दुसरा कोन सी बी ओ आपण मोजून पाहू. मग तो मोजण्यासाठी काय करणार आहोत? आता हा जो कोणाचा जो शिरोबिंदू आहे बी वर आपण काय करणार आहोत? कोनमापक ठेवणार आहोत आणि 0 पासून बरोबर हा जो दुसरा किरण आहे मधला किरण हा दुभाजक किरण हा किरण कुठपर्यंत गेलाय? 0 10 20 30 आणि बरोबर ही पाचवी रेषा 35. म्हणजे हा कोन सुद्धा आपल्याला 35 अंशाचा मिळालेला आहे. म्हणजेच आपण सुरुवातीला तो किती अंशाचा काढलेला होता? 70 अंशाचा काढलेला होता आणि 70 च्या निम्मे किती? 35. म्हणजे हे दोन्ही कोन 35 अंशाचे मिळालेले आहेत. म्हणजे हे दोन्ही कोन कसे आहेत? समान आहेत. कोन एबीओ व कोन सीबीओ हे समान मापाचे आहेत. अशा पद्धतीचा निष्कर्ष आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनेच जसा 70 अंश मापाचा कोन आपण दुभागला तसाच आपण आता 120 अंश मापाचा कोन सुद्धा दुभागणार आहोत. चला तर आपण कृती करू. हा कोन आपण काढलेलाच आहे. कंपास मध्ये काय करायचं आहे? सोयीस्कर अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सोयीस्कर अंतर घेतल्यानंतर
कंपासचं लोखंडी टोक Q वर ठेवा आणि ह्या दोन्ही किरणांना छेदणारा अशा पद्धतीचा कंस काढा. कंस ज्या ठिकाणी छेदला गेला, पहा या किरणाला इथे छेदला, या Q किरणाला इथे छेदलाय, त्यांच्या छेदनबिंदूला नाव द्या S आणि T. आता काय करायचं आहे, S आणि T या दोन्ही बिंदूंमधलं अंतर साधारण आपल्याला एवढं दिसतंय. मग आपण याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. निम्म साधारण एवढं असतं, मग निम्म्यापेक्षा जास्त किंवा सोयीस्कर अंतर आपल्या कंपासमध्ये घ्या. कंपासचं लोखंडी टोक C वर ठेवा आणि आता ह्या कोन PQR च्या अंतर्भागामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक कंस काढायचा आहे. तेच अंतर ठेवून लोखंडी टोक S वरचा आता कुठे ठेवायचं आहे, T वर ठेवायचं आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही कंस काय झाले, छेदले गेले. त्यांच्या छेदनबिंदूला N नाव द्या. आता काय करायची पुढची कृती, Q बिंदू आणि N बिंदू याच्यातून जाणारा आणखी एक किरण तुटक रेषांनी आपण काढणार आहोत. अशा पद्धतीनं कोन PQR चे आपल्याला असे दोन वेगवेगळे अंतर्भाग दिसतात आणि ते दोन वेगवेगळे अंतर्भाग कशामुळे दिसतात, तर ह्या किरण QN मुळे, म्हणजे किरण QN हा कोन PQR चा काय आहे, कोन दुभाजक आहे. मग आता पुढची कृती काय करायची आहे, पहिला कोन कोणता तयार झाला याच्यापासून, PQN. याचं माप आपण कोन मापकाच्या सहाय्याने फक्त पटकन पाहू ते समान आहे की नाही. Q बिंदूवर कोन मापक ठेवा आणि बरोबर ही जी संदर्भ रेघ आहे ती संदर्भ रेघ त्याच्यावर म्हणजे किरणावर बरोबर ठेवली गेली पाहिजे आणि शून्यापासून जर मोजलं तर 0, 10, 20, 30, 40, 50, 60 म्हणजे हा जो कोन आहे पहिला कोन तो 60 अंश असल्याचा आपल्याला दिसतोय. आणि नंतर Q वर हा कोन मापक ठेवा, शून्यापासून मोजा. बरोबर आपल्याला काय दिसतंय की 0, 10, 20, 30, 40, 50, 60 म्हणजे हा जो दुसरा किरण आहे तो 60 अंशापर्यंत आलेला आपल्याला दिसतोय. म्हणजेच आपण काढलेले हे जे दोन्ही कोन आहेत, कोणते कोन, तर PQR चे दोन समान भाग झालेले कोन कोणते, PQN आणि दुसरा कोन RQN, कोन RQN. हे कसे आहे, समान आहे. मग समानतेसाठी अशा बरोबरच्या चिन्हाचा वापर केला तरी चालतो. अशा पद्धतीनं कोन दुभागण्यासाठी आपण कंपास आणि पट्टीचा वापर करून अगदी अचूक पद्धतीनं हे काम करण्याचा सराव करायचा आहे. यानंतर आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. ती कृती काय, तर दिलेल्या मापा एवढा दुसरा कोन काढणे. दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन काढा. मग पहा आता मी काय करणार आहे, अंदाजे माप न घेता एक कोन काढणार आहे. आता हा अंदाजे काढलेला कोन आहे, या कोनाला नाव दिलं मी EFG आणि कोन EFG एवढाच म्हणजे त्याचं जेवढं माप आहे त्याच्या मापा एवढाच दुसरा कोन मला काढायचा आहे. मग तो कोन काढण्यासाठी मी काय करणार आहे, तर त्याच्या शेजारीच ही दुसरी कृती करणार आहे. मग प्रथम मला EFG एवढाच कोन काढायचा आहे. मग तो कोन काढण्यासाठी मी काय करणार आहे, पट्टीच्या सहाय्यानं एक किरण काढणार आहे. चला मग तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये कोणत्याही मापाचा असा एक कोन काढा. त्या कोनाला नाव द्या. नाव दिल्यानंतर त्याच्या बाजूलाच एक किरण काढा. त्या किरणाला नाव द्या TD. केली ही कृती.
हा, यानंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे आणि ती कृती करण्यासाठी आपण काय घ्यायचं आहे, कंपास घ्यायचा आहे. कंपासचं लोखंडी टोक आपण काय करणार आहोत, F बिंदूवर ठेवणार आहोत. कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घ्या आणि सोयीस्कर अंतर घेऊन आपण या EFG च्या दोन्ही किरणांना छेदणारा कंस काढायचा आहे. मग हा कंस काढल्यानंतर जेवढं अंतर आपण हा कंस काढण्यासाठी घेतलेलं आहे, आता पहा तेवढ्याच अंतराचं आपल्याला या TD वर या TD किरणाला छेदणारा कंस काढायचा आहे. पहा अंतर तेच आहे, तेच ठेवून नंतर लोखंडी टोक कुठे ठेवलंय मी, या T बिंदूवर ठेवलेला आहे आणि TD किरणाला छेदणारा कंस काढलेला आहे. अशा पद्धतीनं ही कृती करा बरं तुम्ही. आलं का लक्षात? काय केलंय मी, कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घेतलंय. प्रथम या EFG ला त्याची जी दोन्ही किरण आहेत त्या किरणाला छेदणारा कंस काढलाय आणि तेवढंच अंतर कंपास मध्ये ठेवून कंपास T बिंदूवर ठेवून त्या TD किरणाला छेदणारा कंस काढलाय. आता या ठिकाणी या TD ला ज्या ठिकाणी हा कंस छेदला गेला त्याला नाव द्या M. पुढची कृती आपल्याला काय करायची आहे, आता या ठिकाणी आपण ही जी आकृती काढलेली आहे इथे हे जे कंस छेदलेले आहेत त्या छेदनबिंदूला सुद्धा नाव द्या AB. कंपास मध्ये काय करायचं आहे, A आणि B बिंदू मध्ये अंतर घ्यायचं आहे. मग चला कंपास त्याचं एक टोक A वर ठेवा आणि पेन्सिलचं टोक B वर ठेवा. मग AB चं अंतर जेवढं आहे तेवढंच अंतर आपल्या कंपास मध्ये घ्या. कंपासचं लोखंडी टोक आता कुठे ठेवणार आहोत आपण, M बिंदूवर ठेवायचं आहे आणि हा जो कंस काढलेला आहे या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. त्याच्यानंतर पुढची कृती काय करायची आहे, हे दोन्ही कंस एकमेकांना छेदले गेले त्यांच्या छेदनबिंदूला नाव द्या N. काय नाव द्यायचं आहे, N. आणि पुढची कृती काय करायची आहे, हा T बिंदू आणि या कंसांचा छेदनबिंदू N यांच्यातून जाणारा दुसरा किरण काढायचा आहे. मग पट्टीच्या सहाय्यानं बरोबर अचूक पद्धतीने त्या बिंदूतून जाणारा किरण काढायचा आहे. आता ह्या किरणाला कुठेही एक बिंदू घ्या आणि त्या बिंदूला नाव द्या S. अशा पद्धतीनं आपल्याला नवीन कोणता कोन मिळाला, कोन STD. मग हा STD काय आहे, तर कोन EFG याचं जेवढं माप आहे तेवढ्याच मापाचा हा STD कोन आपण काढलेला आहे. मग तो समान आला की नाही हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पुन्हा आपण आपल्या हातामध्ये काय करणार आहोत, हे कोन माप घेणार आहोत. आता आपण काय करू, EFG चं माप किती होतं ते पाहू आणि तेवढंच माप STD चं आलं का काय ते पडताळून पाहू. मग चला कोन मापक या F बिंदूवर ठेवा. बरोबर ह्या किरणावर 0 आणि 180 पर्यंतच्या खुणा आपल्याला दिसतात आणि त्याचं मोजमाप केलं तर शून्यापासून मोजले तर आपल्याला तो कोन 73 अंशाचा मिळतोय. पहा 70च्या पुढे त्या छोट्या 3 रेघा दिसतात ते पहा, म्हणजे याचं माप आपल्याला किती मिळालेलं आहे, 73 अंश. मग हा कोन सुद्धा तेवढ्याच मापाचा आला का नाही हे पडताळून पाहण्यासाठी बरोबर T बिंदूवर कोनमापकाचा मध्ये बिंदू ठेवा आणि त्याचं मोजमाप करा. तर पहा शून्यापासून मोजले तर बरोबर 70 आणि 70च्या पुढे ही तिसरी रेष आपल्याला या किरणाच्या ठिकाणी दिसते, म्हणजे याचं माप सुद्धा 73 अंश आपल्याला आल्याचं कळतंय. म्हणून कोन EFG व कोन STD हे कसे आहेत, हे दोन्ही कोन समान आहेत. आणि अशा पद्धतीनं विविध भौमितिक आकृत्या काढण्यासाठी आपण अशा ह्या पेटीतील विविध साधनांचा ज्या ठिकाणी आवश्यक आहे ती साधनं वापरून त्या साधनांच्या सहाय्यानं अचूक आकृत्या काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला नक्कीच या आकृत्यांची रचना कशी करायची हे तुम्ही आता समजून घेतलेलं आहे. यानंतर आपल्या पाठाखालील जो सराव संच 3 आहे तो तुम्ही सोडून पाहायचा आहे.
या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.